अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 46. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात अचानक गाडी थांबली. अन्याची आई, बाबांनी आणि मयूरने घाबरून बाहेर पाहिलं तर सगळीकडे एकदम काळाकुट्ट अंधार होता आणि खिडकीतून बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त गाडीच्या प्रकाशातून समोरची ती गाडी दिसत होती आणि गाडीतून एक व्यक्ती बाहेर उतरला. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याचा आवाज एवढा स्पष्ट ऐकून येत नव्हता, पण तो कदाचित इथली परिस्थिती सांगत असावा असं त्याच्या हातवाऱ्यावरून जाणवत होतं. तर आत्तापासून पुढे. थोड्या वेळाने त्याने फोन ठेवला, गाडीत बसला आणि आपल्या माणसांना कसला तरी मेसेज पाठवला. तेव्हा बाकीच्या माणसांच्या चेहऱ्यावर थोडा निर्धास्तपणा आला. पण मी हे सगळे तुझ्या भल्यासाठीच करत आहे. मला तुला पूर्वीसारखं हसताना पाहायचं आहे आणि हे सर्व तीच करू शकते. तो आपल्या रूममध्ये एकटा बसला होता आणि थोडा निर्धास्त वाटत होता, कारण आत्ताच त्याच्या माणसांकडून समजलं होतं की ती व तिचे घरचे सुरक्षित आहेत. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकाच आनंद उमटला, पण तरीही हे करण्यामागचं चिंता त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होती. हे सगळं त्याला समजलं तर तो काय करेल? माझ्याशी असलेली मैत्री तोडणार तर नाही ना? पण त्याच्या आनंदासाठी मी त्याचा रागही सहन करू शकतो. त्याचा अबोलाही चालेल, पण तो खुश राहिला पाहिजे. शेवटी त्याने आजीला मी तसं वचन दिलं आहे. तो स्वतःशीच विचार करत खिडकीतून बाहेर बघत होता. थोड्या वेळाने त्या सगळ्या गाड्या एका पाठोपाठ एक भल्या मोठ्या गेटजवळ पोहोचल्या आणि एकाच क्षणात ते भलं मोठं गेट उघडलं गेलं. तसा त्या गाड्या पटापट एकामागून एक गेट पास करत आतल्या बाजूला थांबल्या. शहरापासून बाहेर खूप अंतरावर जंगलाच्या मध्यभागी निर्जन आणि शांत ठिकाणी असलेला तो एक फार्म हाऊस होता. गाड्या आतमध्ये गेल्या आणि गेट बंद करण्यात आलं व वॉचमॅन पटकन आपल्या जागेवर गेला व झोपण्याचं नाटक करत बसला. जणू काही आता तिथे काहीच घडलं नाही. त्या लोकांनी गडबडीने अन्याला गाडीतून बाहेर काढलं आणि तिचे आई, बाबा व भावाला देखील सावधपणे खाली उतरवलं व त्यांना वरच्या मजल्यावर असलेल्या एका मोठ्या प्रशस्त रूममध्ये घेऊन गेले आणि बाकीचे सगळे लगेच बाहेर निघून गेले. त्यानंतर तिथे एक डॉक्टर आले आणि त्यांनी अन्याला चेक केला व विकनेस आणि टेन्शनमुळे त्यावेळेस ती शुद्धीत नाही आहेत म्हणून सांगितलं. त्याने थोडी औषधे लिहून दिली व तिची काळजी घ्यायला सांगून डॉक्टर निघून गेले. हे पहा सर, तुम्ही सगळे इथे सुखरूप आहात, पण माझी एक विनंती आहे. तुम्ही आता मला कुठलेच प्रश्न विचारू नका व झोपू द्या. उद्या आमचे बॉस इथे येणारच आहेत. ते तुम्हाला सर्व सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातील. पण सध्या दक्षता बाळगा. ते लोक आपल्या मागावर असतील, म्हणून आता गोंधळ घालू नका. मघाशी कोणासोबत तरी फोनवर बोलत असलेला तो अनोळखी व्यक्ती थोडा थांबला आणि गंभीर सुरात बोलला व निघून गेला. तो बाहेर जातच धडधड दरवाजे बंद झाल्याचे आवाज ऐकू आले आणि सोबतच लाईट्स बंद झाल्या. अहो, काय चाललंय? कोण आहेत ही माणसं आणि त्यांचा बास कोण आहे? अन्याची आई धडधडत्या हृदयाने रवींद्रला प्रश्न विचारत होती. अन्याच्या डोक्यावरून हलकासा हात फिरवत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. सुमन, मला देखील याबद्दल काहीच कल्पना नाही, पण ते म्हणालेत ना उद्या सकाळी आपल्याला सगळं समजेल. तेव्हा आपल्याकडे उद्यापर्यंत वाट बघण्याखेरीज पर्याय नाही. रवींद्र गंभीरपणे बोलले. देवाने काय लिहून ठेवलंय माझ्या पोरीच्या नशिबात. पहिला त्या अविनाशने तिला फसवलं आणि आता हा सम्राट तिच्या मागे हात धुवून लागला आहे. सुमनताई रडत बोलत होती आणि अविनाश व सम्राटला दोष देत होती. सुमन, अगं तू अविनाश साहेबांना का बोलत आहेस? यामध्ये त्यांची काही चुकी नाही आणि तुला काय माहिती आहे का त्यांच्याबद्दल? रवींद्र थोड्या रागातच बोलले आणि त्याने नकारार्थी मान हलवली. सुमन, तू मग त्यांच्यावर आरोप का करत आहेस? अविनाश साहेबांनी अन्याला फसवलं असं म्हणायला तुझ्याकडे काही कारण किंवा पुरावा आहे का? रवींद्र वैतागून बोलले. तुम्हाला माहिती आहे का, ज्या दिवशी आम्ही इथे आलो त्याच्या आदल्या दिवशी रात्री अन्या तापात बडबडत होती. तेव्हा ती सारखं त्याचं नाव घेत होती. मी त्याच्यावर रागवलेली होती. बोलत होती की त्याने तिला फसवलं, तिच्याशी खोटं बोलले. सुमनताई काही क्षण थांबल्या आणि अन्याचं आठवत बोलल्या. पण ती फक्त तापात बोलत होती. त्यावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही. रवींद्र समजावणीच्या सुरात बोलले. तेव्हा सुमनताईंनी मान खाली घातली.
त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. अहो, मी दुसऱ्या दिवशी तिला ती रात्री अशी का बडबडत होती याबद्दल विचारलं, पण तिने मला आपली शपथ घातली. पुन्हा याविषयी मला काही विचारायचं नाही म्हणून सांगितलं. सुमनताई बोलल्या, बरं ठीक आहे, आता खूप रात्र झाली आहे, आपण झोपूया. अन्यालाही थोडा आराम पाहिजे. आज दिवसभरातील तिला खूप धक्के मिळाले आहेत. बिचारी खूप दमून गेली आहे. डॉक्टरांनी तिला आरामाची गरज आहे म्हणून सांगितलं आहे. उगाच आपल्या बोलण्याने तिला जाग यायची. रवींद्र आपल्या लेकीकडे बघून बोलले. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्याने खूप प्रयासाने आपले डोळे उघडले. औषधांच्या गुंगीचे तिचे डोळे उघडत नव्हते, पण काल रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला आणि ती ताडकन आपल्या जागेवर उठून बसली. डोळे उघडताच तिने आजूबाजूला पाहिलं आणि आपल्या वेगळ्या ठिकाणी आहोत याचं तिला टेन्शन आलं. तिला ही जाणीव होताच ती अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघू लागली. तिची धडपड वाढली. एवढ्या मोठ्या प्रशस्त खोलीत आपण एकटेच आहोत हे पाहून तिला आई बाबा आणि मयूरची आठवण झाली. ते तिघे कुठे असतील याचा विचार करत ती उठून उभी राहिली. आई बाबा मयूर कुठे असतील ती हळू आवाजात पुटपुटली. तिच्या मनात भीतीची थंड लहर जाणवली व अजून एक धक्का बसला. तिचे आई वडील आणि भाऊ कुठे असतील? सम्राटच्या माणसांनी त्यांना काही केलं तर नसेल ना? त्यांच्या सुरक्षेबद्दल विचार करताच तिला असं हे टेन्शन आलं आणि अशक्तपणामुळे तिला पुन्हा चक्कर येऊ लागली. पण तिने कशाचा तरी आधार घेतला. हलकेच उठली. पायांमध्ये त्राण नसल्यामुळे ती थोडं डगमगत होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, या ठिकाणाहून निघायचं, आपल्या आईबाबांना व भावाला शोधायचं. म्हणून ती खोलीच्या खिडकीपाशी पोहोचली आणि बाहेर पाहायला लागली. खिडकीतून फक्त गर्द झाडं आणि निर्जन परिसर दिसत होता. दूरवर एकच कच्चा रस्ता दिसत होता आणि तो रस्ता तिच्यासाठी शेवटची आस होती. ती पटकन खिडकीजवळून मागे ओढली. ती खोलीचं दार उघडायला गेलीच होती, तेवढ्यात तिला बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. कोणीतरी पायऱ्या चढत वरती येत आहे आणि तो आवाज ऐकून अन्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. सम्राट आला असेल का? त्याने माझ्या आईबाबांना व भावाला काही केलं तर नसेल ना? ती घाबरून तोंडावर हात ठेवून पाठीमागे जाऊ लागली आणि दरवाजा उघडला व ती समोर अवाक होऊन बघू लागली. आई बाबा मयूर, तुम्ही ठीक आहात ना? त्या लोकांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? ती आनंदाने धडपडत त्यांच्या दिशेने धावली. ती अजूनही हसत होती, पण तरीही आपल्या कुटुंबाच्या ओढीने ती पळतच त्यांच्याकडे गेली. अगं अन्या, आम्ही ठीक आहोत. पण बाळा, तुझ्या अंगात अजूनही अशक्तपणा आहे. असं धावू नकोस, तू पडशील. सुमनताई तिच्याजवळ आली आणि सावरून आपल्या जवळ तिला घेतलं, कारण ती अजूनही धडपडतच होती. आई, मी किती घाबरले होते. स्वतःला या अनोळखी जागी पाहून मला तर खूप भीती वाटत होती आणि तुम्हा सगळ्यांची काळजी देखील लागली होती. पण आता तुम्हाला सुखरूप बघून माझ्या जीवात जीव आला. अन्या आपले अश्रू पुसत निर्धास्तपणे बोलली. बेटा, तुला शुद्धीवर आलेलं पाहून आमच्या जीवातही जीव आला. नाहीतर रात्रीपासून आमच्या मनात एक ना अनेक विचार येत होते. अन्याचे बाबा पुढे आले आणि तिच्या बाजूला बसले व डोक्यावर हात ठेवला. बाळा, आता कसं वाटतंय? ते काळजीने बोलले. दीदी, तू ठीक आहेस ना? की पुन्हा डॉक्टरांना बोलवायला सांगू? मयूर तिच्या शेजारी बसत काळजीने प्रश्न विचारला. नाही, त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे. अन्या त्यांच्याकडे बघून हसून बोलली खरी, पण काहीच वेळ अतिशय तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. पण बाबा, आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला इथं कोणी व का आणलं आहे? आपल्या बाबांना घाबरून प्रश्न विचारला. बाळा, मलाही आपण कुठे आहोत हे माहिती नाही. इथे आपल्याला कोण घेऊन आले याबद्दलही काहीच कल्पना नाही. पण आपल्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. इथे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. अन्याचे बाबा हळूच हसले आणि बोलले. सुरक्षित? बाबा, जर आपल्याला इथे कोणी आणलंय, कशासाठी आणलं आहे, हेच जर माहीत नसेल तर तुम्ही कसं काय म्हणू शकता की आपण इथे सुरक्षित आहोत? आणि जर का सम्राटनेच आपल्याला इथे डांबून ठेवलं असेल तर? तसंही मला माहिती आहे, तो काहीही करू शकतो. अन्या आश्चर्याने बोलली. तिच्या बोलण्यात थोडीशी भीती आणि गांभीर्य जाणवत होते. अन्या, कोण सांगते तुला की सम्राट आपल्याला इथे घेऊन आलाय?
अगं तोच सगळीकडे आपल्याला शोधत भटकत असेल. शिवाय आपण इथे सुरक्षित आहोत हे नक्की आहे. तू एकदा सभोवताली बघ तर. आपल्याला जर इथे डांबून ठेवलं असतं तर आपण एवढ्या चांगल्या स्थितीत असतो का? बाबांनी एकवार रूममध्ये नजर फिरवली व अन्याकडे बघून हसले. तेव्हा तिनेही रूमच्या सभोवती नजर फिरवली. इथे ना कुठे कुणाचा पहारा होता, ना त्यांचे हातपाय बांधले होते आणि कुठेही हिंसक चिन्हही दिसत नव्हतं. बाबा, मग आपण इथे कसे आलो? कोणी आणलं आपल्याला? ती अजूनही संभ्रमित होती. तर पुढे काय होईल बघत राहा पुढचा भाग. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.